खेळण्यासाठी आमंत्रित केलं गेलं बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा संघाला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला रोशन गावडे हा खेळाडू तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. मैत्रीपूर्वक ही लढत आपण मैदानावरती पाहत आहे, कारण दोन्ही खेळाडू गावातील संघातील खेळाडू एकमेकांना अगदी परिचयाचे आहेत आणि त्यावेळेस अगदी ही मैत्रीपूर्व लढत गावाच्या अस्मितेसाठी जोपासणारी राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होतीया. ओमकार गावडे गोलंदाजीसाठी सज्ज. खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, चेंडूवरती एकाग्रता कमी, नजर कमी आणि त्यानंतर हा चेंडू पृष्ठभागावरती जमिनीवरती लँड होतोय आणि त्यानंतर धावसंख्येवरती दुहेरी धावसंख्येचे संकेत. आणि ज्या वेळेस डाव्या हाताच्या खेळाडूंना फलंदाजांना जीवनदान प्राप्त होतं ना, त्यावेळेस मोठी फटकेबाजी ही त्यांच्या फळीमधून बॅटमधून ओपन होत असते. मात्र ओमकार गावडे सारखा एक ऑलराऊंडर, ज्याला लेदर आणि टेनिस दोन्ही क्रिकेटचा अनुभव आहे, चेंडू वळवण्याची क्षमता आहे, फलंदाजांना थांबवण्याची क्षमता आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये खेळाडू लावायचा आणि फलंदाजांना आउट करायचं हे अवगत असणारा हा खेळाडू. उजव्या यष्टीच्या अगदी बाहेर होणारा चेंडू हा फक्त टॅप केलाय. कव्हर्स मध्ये हा चेंडू अडवला, तोपर्यंत या चेंडूवरती फक्त एकेरी धाव प्राप्त केली. पहिल्या चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर या चेंडूवरती एक. अशा स्वरूपानं या षटकाने 2 चेंडूचा वाजवी खेळ कंप्लीट होत आहे. धावसंख्या तुम्ही पाहताय. पॉवर प्ले नंबर ओमकार गावडेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या भोकरपाडा टीमची. दीप पाटील फटका फसला, समोर खेळायचा होता, कॉल दिलाय दोन्ही क्षेत्ररक्षकांना, मात्र हा कॉल यशस्वी करून दिला भोकरपाडा टीमच्या धावफलकावरती. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? डोक्याला हात लावण्याची व्यवस्था होती की काय? डोक्याला हात लावण्याची वेळ येते काय? मी चांगली कामगिरी करतोय माझ्या संघासाठी, मात्र माझे साथीदार मला योग्य साथ देतील का? कारण या चेंडूवरती जीवनदान प्राप्त केलं आणि त्यानंतर धावसंख्या प्राप्त झाली. तिसऱ्या चेंडूवरती 2. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सिंगल्स डबलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली. टीम भोकरपाडा संघ टॉस आणल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना बिनबाद 5 ही धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. रोशन गावडे आपल्या खेळाडूंना सूचित करतोय, गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, तुम्ही त्याला सहकार्य केलं तर पहिल्या डावामध्ये धावसंख्या ही कमी होईल आणि जर धावसंख्या कमी झाली तो दुसऱ्या डावामध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी आम्हा फलंदाजांना सोयीस्कर येत जाईल. हे तुम्ही यावेळेस करा, नाहीतर आमच्या अंगलाट येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटना हा फटका खेळायचा होता. अगदी अक्रॉस द मुवमेंट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पंचांकडे दाद मागली. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू या ठिकाणी धावफलकावरती लेग बाईटच्या स्वरूपाची ही धावफलकावरती वधारली जाईल. धावसंख्या पोहोचली ती 6 या अंकांवरती. गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी मैदानावरती साकार करतोय. आदरणीय आकाशजी मालुसरे आणि निखिलजी देवगरे यांना आम्ही सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती आमंत्रित करू. जय हनुमान क्रिकेट संघ इसंबे ने आयोजित केलेल्या उमेश स्मृती ट्रॉफी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. बॅटीची कळा लागली, यष्टीरक्षकाच्या पाठीमागे सहाय्यता चांगली मिळाली आणि दर्जात्मक पद्धतीची झेल संपादन केली. पहिली विकेट जातीये बॅटिंग करणाऱ्या भोकरपाडा टीमची. ठोक डीजे. चेंडूवरती दुहेरी, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट मिळेल अशी चिन्ह असताना खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा दुहेरी धाव, त्यानंतर
शरीराचा वेध घेणारा चेंडूवर लेग बाईची एक धाव आणि त्यानंतर फलंदाजाला माघारी पाठवणारी ही गोलंदाजी मैदानावरती ओंकार गावडेची आतापर्यंत इकॉनॉमिकल ॲव्हरेजची म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची ही गोलंदाजी पाहायला मिळते आहे. म्हणजे कर्णधारानं घेतलेला निर्णय आतापर्यंत यशस्वी करून दिलाय स्वतः ओंकार गावडेनं. ऑन स्ट्राईक वरती प्रणित पाटील. षटकादेश शेवटचा चेंडू गती परिवर्तन अगदी गुडलाईन स्पॉटवरती चेंडूची पिचिंग त्यानंतर धीम्या गतीची ही गोलंदाजी निर्धाव चेंडूच्या साहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय. एक गडी गमावल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या भोकरपाडा टीमच्या धावा फलकावरती धाव संख्या आहे ती 6 या अंकांवरती. डीजे लाव गाणी तुझे. टीमची बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली ना तर अगदी मिडल ऑर्डर आणि त्यानंतर आघाडीचे दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करतात. यावेळेस मात्र ओंकार गावडेनं जी गोलंदाजी साकारित केली आहे त्याच अनुषंगाने रोशन गावडे हा खेळाडू गोलंदाजीच्या पटलावरती येतोय. रोशन गावडेचे जे चेंडू असतात ना ते मिडल ऑफ द लाईन डाऊन द लेग साईड आणि शरीरापासून दूर ठेवण्याची कला म्हणजे मिश्रहित गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ना त्या मिश्रहित गोलंदाजीमध्ये रोशन गावडे हा खेळाडू आपल्याला राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली टीम कडून पाहायला मिळतो. मिडल ऑर्डरचे फलंदाज झटपट करतो, ब्रेकथ्रू मिळवून देतो आणि या सर्व रचनात्मक गोलंदाजीची प्रभावशाली कामगिरी रोशन गावडेच्या गोलंदाजीमध्ये अनेक मैदानावरती पाहिली आहे. मात्र पुन्हा एकदा त्याच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या क्रीडांगणावरती साकार होईल का? डाऊन द लेग साइड चेंडूच्या मेरिटनुसार फटका एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय. या डाबातील पहिला चौकार. संख्येच्या मदतीनं धावसंख्या पोहोचेल दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रविष्ट होताना पाहायला मिळत आहे. तर एक गडी गमावल्यानंतर 10 या अंकांवरती. रोशन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना ऑन साइडला हा फटका. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतात. ओंकार गावडे त्याला सहायता करण्यासाठी येतोय मात्र तोपर्यंत या चेंडूवरती दुहेरी धावसंख्येचे संकेत दुहेरी धावसंख्येच्या मध्ये धावफलक पुढे सरकलं जात आहे. 12 धावा ऑन स्कोअरवर तुम्हाला पाहायला मिळतील. सलामीचा फलंदाज झटपट आदित्य हा खेळाडू बाद झाला. त्यानंतर मात्र मैदानावरती दीप आणि त्याच्या साथीनं प्रणित पाटील. समोरच्या विभागामध्ये डाऊन द ग्राउंड हा चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 या धावफलकासाठी. डिजिट 6 या धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या अंकांवरती. लकी नंबर आहे क्रिकेटच्या विश्वातील कारण या नंबरनं भरपूर काही दिलं भारतीय क्रिकेटला आणि भरपूर काही दिलं या ICC ट्रॉफीला. ऑन साइडला फटका गॅप सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न धोका संभवेल का? मात्र क्षेत्ररक्षण चांगलं घडल्यानंतर चेंडूची फेकी जर योग्य असती तर कदाचित रोशन गावडेनं या ठिकाणी भोकरपाडा संघाच्या खेळाडूला धावचित करण्यासाठी प्रयत्न साकार केले असते. मात्र या ठिकाणी ते प्रयत्न असमर्थपणे राहिले. या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या पुढे सरकेल 2 अंकांना 20 रन्स. एक गडी गमावल्यानंतर षटक क्रमांक दुसरा प्रगती स्थानावरती आहे. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे रोशन गावडेच्या खेम्यातील फक्त 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या दीपला. ऑन साइडला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. एकाग्रता काय मोठी चेंडूवरती नजर थोडीशी हटली आणि या ठिकाणी दुर्घटना घडली.
फलंदाजाला जीवनदान प्राप्त झालं आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येचा दुहेरी धावसंख्येचा कार्यकाळ राहिला. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण अनुभवत आहे. भागीदारी फार महत्वाची असते. एक चौकार, एक षटकार आणि तब्बल आपण जर विचार केला तर 4 दुहेरी धावा आणि एका सिंगलच्या मदतीनं खेळाडू खेळतोय. 19 धावसंख्येचं योगदान असताना मैदानाच्या आतमध्ये मेडिकल घेऊन जा, फर्स्ट एड किट घेऊन जा. या ठिकाणी खेळाडू थोडेसे दुखापतग्रस्त आपण पाहत आहे. रिलीज स्प्रे घेऊन जा. सातत्यानं आम्ही निखिल सर सांगत असतो की तुम्ही पाणी जास्त प्या, कारण ऊन जास्त आहे आणि अशा वेळेस आपलं शरीर जे आहे ते तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण चेंडू फेकता किंवा एखादा चेंडू गोलंदाजी करताना टाकता त्यावेळेस आपला वॉर्मअप ज्यावेळेस आपण करता तो वॉर्मअप फार महत्त्वाचा असतो, व्यायाम फार महत्त्वाचा असतो. आणि या त्याच दुखापतग्रस्त थोड्याशा उणीवा मैदानावरती आपल्याला जाणवताना पाहायला मिळतात. मात्र खेळाडू अगदी तंदुरुस्त असतील. रोशन गावडे मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या ती आहे ती 22 या अंकांवरती. अकरा बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या भोकरपाडा संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. राधाकृष्ण क्रिकेट संघ जांभिवली संघाकडून रोशन गावडे. ऑन स्ट्राईक असेल तो दीप हा खेळाडू सलामीवीर. अनसाईडला फटका खेळायचा होता एस्टनच्या अगदी मधोमध आणि पायचीच्या स्वरूपानं महत्वाचा खेळाडू भोकरपाडा संघाचा पहिला खेळाडू विकेट जातीय दुसरी पायचीच्या स्वरूपानं दीप हा खेळाडू होतोय बाद. धावा धावफलकावरती लागले तर रोहनच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवला आणि सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेला साधारण करता. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाज मात्र या चेंडूकडे पाहतच राहिला. चेंडू जाईल. दुसरा बॉल येतो ड्रॉप. बघा पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवल्यानंतर लगेच गोलंदाजानं कमबॅक केलंय. चांगले चेंडू फेकावे लागतील रोहन याला. फलंदाजाला मात्र या ठिकाणी आता बांधून ठेवावे लागेल, कारण धावफलकावरती तिसरं षटक चालू असताना 28 धावा धावफलकावरती लागल्या. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावफलक वाढतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 29. रोहन या गोलंदाजाचा विचार केला तर युवा गोलंदाज आहे, एक नौका गोलंदाज आणि
काय कामगिरी आणि कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला त्यानंतरचा कमबॅक आणि सुरेख गोलंदाजी त्याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. 10-12 पावलांचा रनअप. इथे मात्र पंच हा वाईट दर्शवतात. 1+4 अशा 5 धावा मात्र या चेंडूवरती मिळायला जात आहेत. अतिशय खराब हा बॉल होता. शेवटी धावा धावफलकावरती लागले गेलेत. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि अजूनही तिसरे षटक प्रगती पथकावर असताना या षटकातील मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी. 3 माफ करा, 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू बाकी. 34 धावा धावफलकावरती. इथे मात्र समाचार घेतला ऑन साईडला मिड विकेटच्या वरून येतोय दणदणीत बिग षटकार. काय सुंदर षटकार सजवलाय त्या ऑन साईडला. 40 धावा धावफलकावरती लागले जाते डीजे. आता मात्र पूर्णपणे कमबॅक करावं लागेल गोलंदाज रोहन मात्र याला. कारण जसं पाहायला गेलो गोलंदाजी युवा गोलंदाज इथे मात्र शेवट टप्प्याचा चेंडू आणि काय झेल पकवला जातोय एशिया कव्हर मध्ये आणि त्या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय भोकरवाडा संघाचा. डीजे तर नौका फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रितेश. या षटकातील मात्र शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल. तिसरे षटक प्रगती पथकावर 40 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. इथे पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक याला चेंडूवरती उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाते. पंचांचा मात्र एकच धाव कंप्लीट केली जाते. पंचांचा षटक संपण्याचा इशारा आला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 41. डीजे मजा. तर 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक आता मात्र या इनिंग मधलं बाकी असेल. वैयक्तिक पहिले तर सांगतिक 4थं षटक आपल्या संघाकडून येतोय अजय दिघे. गोलंदाजी मार्गवरती जसं पाहायला गेलो तर यश आणि रितेश अशी जोड पहिली मैदानाच्या आतमध्ये. अजूनही प्रणित
रितेश आणि प्रणित अशी जोड पहिली मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. प्रणित वैयक्तिक आपल्या 7 धावांवरती खेळतोय, तर रितेशचा विचार केलाय तर फक्त एकच चेंडू याने पेस केला आणि 1 धावेवरती तो खेळतोय. शेवटचा षटक प्रगती पथकावर. इथे मात्र बॅटची एज आहे, मागच्या बाजूला बॉल जाईल परंतु चेंडू जाईल सीमारेखा पलीकडे. येतोय दणदणी चौकार. डीजे बलकावरती लागले गेलेत. इथे मात्र चांगला बॉल टप्प्यावरती नियंत्रण, लगेच पुन्हा कमबॅक केलंय दुसऱ्या बॉलवरती अजय दिघे या गोलंदाजानं. रितेशला मात्र बांधून ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजाने केलंय. झबारा पावलांचा रनअप पुन्हा एकदा. आता मात्र रनआउट होण्याची शक्यता पंचांचा बॅट वरती गेलाय आणि पंच मात्र मेन अंपायरचं सिग्नल आलाय वाईड आणि 1 धाव नक्कीच संघाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 46 धावा धावपलकावरती लागल्या जातात. थर्ड अंपायर थोडं अंपायरचं काम बतेल करण. जयेश मालुसरे. षटकाचा विचार केलाय तर फक्त 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चौकार त्याने खाल्लाय परंतु दुसरा बॉल जर देखील बघितला तर नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम या फलंदाजाला केलं होतं. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला नक्कीच केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय. चेंडूला उचलला फेकणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेने धावफलक वाढतंय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 47 धावा. अजून षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अशा वेळेस 47 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय तो प्रणित. प्रणितचा पुढचा बॉल या वेळेस टाइम लेग मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलला फेकणार. या ठिकाणी डोक्याची घंटा होती परंतु 2 धावा सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावफलक वाढत आहे. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 49. इथे मात्र फुलटॉच पाय लेगच्या वरून आलाय. दणदणीत षटकार. थर्ड अंपायरचं इथे मागणी आली.
बॅनरसाठी विसरला फेकणार तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न, परंतु 2च धावेवरती समाधान मानावे लागेल. या 2 धावेनं स्कोर गाडीवरती धावा लागल्या जात आहेत. 57 येणारे 24 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज असलेल्या टीम जांभिवली संघाला डीजे. त्यांचं या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं. तर आपल्यातून फलंदाजी आपण पाहिली भोकरपाडा संघाची 57 धावा कुठून काढल्या आणि 58 धावांचं लक्ष मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवलं. यावेळेस आता मात्र जांभीर संघाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण आव्हान जसं पाहिलं तर खूप मोठं आव्हान समोर असताना एका बाजूला आपण ओंकार गावडे आणि रोशन गावडे अशी जोड पहिली मैदानाच्या आतमध्ये पाहणार. चला नेक्स्ट मॅच साठी आपण सावरोली टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात हातनोली टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं.
खूप चांगली स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषक 2025 हे दिमागदार देखणं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. करूया तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. नागोरी जयकुमार नागोरी यांचं या ठिकाणी शुभ आगमन. शीतपेय थंड पेय त्यांच्याकडे मिळतील. 128 पेक्षा जास्त पदार्थ त्यांच्याकडे आहेत. देवा भाऊ यांचे या ठिकाणी शुभागमन. मायदेशी मट्टा, ड्रायफ्रूट लस्सी, छास यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ताक यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आणि त्यांनी सांगितलंय की पूर्ण सीझन आमच्यासाठी ते फ्री देत असतात. मग तुम्ही काहीही घ्या, काही पिया. टी असेल, लेमन टी असेल, कॉफी असेल, त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. चला मॅचकडे आपण या ठिकाणी बोलतोय. 57 जमवल्या पहिल्या सत्रामध्ये. शोनक 11 जय हनुमान भोकरपाडा या टीमनं आणि आता टार्गेट असेल ते 58 धाबसंख्येचं. मॅच ऑन होतीये. राधाकृष्ण गावडे जांभेली टीम कडून सलामीची जोडी ओमकार आणि त्याच्या सोबतीला रोहन गावडे आमच्या समोर या ठिकाणी समालोचन करत होते. अगोदर त्यांचा गोड आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होतो. खूप चांगलं समालोचन. नवोदित ते समालोचक आहेत, परंतु ते सांगतायत की आम्ही पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये समालोचन करत आहोत. परंतु त्यांनी हे देखील उल्लेख केलं जिथे कमी ना तिथे आम्ही. आणि खूप चांगलं समालोचन रोहन यांचं देखील राहिलंय. चांगला फटका, डिफेन्सिव्ह स्ट्रोक, सेन्सिबल क्रिकेट आणि तदनंतर खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय की दुसऱ्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं गोलंदाज रितेश आगिवले या गोलंदाजाचं. लो फुलटॉस आक्रमण पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये. स्ट्रेट ड्राईव्हचा हा दर्जेदार चौकार. हा अंपायर रिव्ह्यू आहे. या ठिकाणी चेक केला जाईल. हाईट फॅक्ट चेक केलं जाईल आणि योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. रितेश बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू भोकरपाडा टीमसाठी होता, परंतु तदनंतरचे 2 बॉल. चला 12th मॅन या ठिकाणी बघू नका. 12th मॅन या ठिकाणी पाहू नका. योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला फेअर डिलिव्हरी आहे. हाईट फॅकेट या ठिकाणी चेक केलं आपण आणि फेअर डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. फलंदाज ओमकार गावडेच्या बॅटमधून. मॅच चांगली होईल आम्ही सुरुवातीलाच त्या ठिकाणी उल्लेख केलं. बॉल तयार. रितेश फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. शॉट तडबॅनवरती गल्ली आणि अगदी त्याच्या मधोमध हा चेंडू पडला फर्स्ट स्लिपच्या दिशेमध्ये. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. धाबा वाचवल्यात. कोणतीही धाबा या चेंडूवरती मिळणार नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 58चं करायचं पाठलाग तर तुम्हाला आक्रमणाशिवाय पर्याय नाही. आणि पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी केली आहे. गोलंदाज रितेश आगिवले या गोलंदाजानं 5 बॉलमध्ये केवळ त्यानं 8 धाबा या ठिकाणी खर्च केले आहेत. ओमकारला सुरुवातीला आपण पाहिलं की ओमकार हवी ठरला होता. तदनंतरचे 2-3 बॉलवरती चांगलं कमबॅक केलं. पहिला चेंडू डॉट बॉल टाकला होता रितेशनं. तदनंतर बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार आले
आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की उर्वरित 2 बॉलमध्ये गुड कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी, परंतु यावेळेस फटका चांगला. आधी असं वाटलं होतं की खालून बॉल येईल, परंतु त्या ठिकाणी चेंडूनं थोडीशी उचली घेतली होती आणि चांगले फिल्डिंग आधीची देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय. आधी पाटीलचं आपण बॅटिंग पाहिली, परंतु या मॅचमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याची राहिलेली आहे. सुरुवातीलाच त्याने विकेट गमावली आणि तदनंतर दीपची चांगली बॅटिंग आपण या मॅचमध्ये पाहिली. प्रणित पाटीलची चांगली बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 9 धावा आहेत त्या धावफलकावरती राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमची. ही स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटच्या आता 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 49 धावसंख्येची. बऱ्याच वेळेला या मैदानावरती अर्धशतकीय खेळणारा फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. कमी बॉलमध्ये 12 चेंडूमध्ये त्यांनी याच मैदानावरती 50 लगावली होती गतवर्षी, परंतु या मॅच मध्ये आता 18 बॉलमध्ये 49 करायचे आहेत राधाकृष्ण गावडे जांभिवली टीमला. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस घेतो. षटक पहिलं देखील या ठिकाणी संपलंय आणि त्याकरता आम्ही सावरोली आणि त्यांच्या विरोधात हातनोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं. इनिंग आपण पाहतो इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करत होतो. गौरव घोसलकर आमचे मित्र या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. डायनॅमिक म्हणून त्यांना पदवी दिलेली आहे आणि जबरदस्त फलंदाज गौरव, डायनामाइक खेळाडू गौरव या ठिकाणी या सावरल टीमचे कॅप्टन आलेत आणि अत्नोल टीमचे देखील कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. अभि, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी डॉटबॉल येईल. पहिला चेंडू टाकतोय गोलंदाज प्रणित पाटील, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू, जे अनुमान बोकरपाडा टीमचा, परंतु आज शोनक याच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चला, या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये टॉस केले जाईल. यावेळी चांगला फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत 4 धाबींसाठी हा दर्जेदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 13 धाबा आहेत त्या धावफलकावरती. पुन्हा एकदा हा चांगला फटका पॉइंट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. धाव मिळेल केवळ 1 आणि ह्या एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तर एकूणच 14 या धावसंख्येवरती. 15 बॉल आणि आता 44 धावसंख्येची गरज आहे. बऱ्याचशा कालांतरानं आता आपण पाहतोय तब्बल या षटकातील 3 चेंडू म्हणजे 9 चेंडू नंतर रोशन गावडे आता ऑन स्ट्राईक वरती असेल. रोहन गावडे यांचे मोठे बंधू आपण पाहतोय. रोशन गावडे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग त्यांना आता इथून पुढे करावी लागेल. चौदा धावा धावफलकावरती. हेलिकॉप्टर फिरवायचं होतं, परंतु अलोंग दी कार्पेटचा हा फटका एकदा मिळेल आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 15 या धावसंख्येवरती. प्रणित पाटीलचं हे चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय. 5 धावा 6 धावा त्यांना अध्यापक खर्ची केल्यात आणि या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 4 चेंडू अगदी सुरळीतरित्या त्याने टाकलेत बोकरपाडा टीमसाठी. फटका चांगला समोरच्या दिशेमध्ये लॉब केलंय. क्षेत्ररक्षक आधी दीप त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. फलंदाज ओमकार गावडे या चेंडूवरती होईल बाद. ठोक डीजे. थँक्यू डीजे.
5 चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी प्रणित पाटीलची चांगली गोलंदाजी, भरीव योगदान तो संघासाठी देतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 6 धावा त्यानं खर्च केल्यात, एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि राधाकृष्ण गावडे जांभिवली संघ आता थोडासा संकटात. शेवटचे निर्णयकारक चेंडू शिल्लक असेल ते 13 आणि विजयासाठी गरज आहे ती 43 धाबसंख्येची. राम पवार त्यांनी चेंडू आणलेत. इसांबे टीमचे एक वेगवान गोलंदाज आणि एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू. चला टॉस आपण या ठिकाणी घेतोय. मी सतीशजी माबदे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस करावं. गौरव गोसालकर आणि त्याच्या सोबतीला अभि गडगे हे दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी आलेत. टॉस जिंकले ते हातनोली टीमनं. अंबिका किराणा स्टोअर आणि निर्णय अभि लगेच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचे. 2 षटकं बाकी आहेत. हे षटक संपण्याच्या अगोदर तुमचा निर्णय अगदी आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आधी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 43 धाबसंख्येची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 43 धाबसंख्येची गरज. रितेश आगिलो यांची बरीचशी कसरत आपण पाहतोय. गेले 2-3 रात्र ते बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. अक्षय देवगर यांनी आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ, त्यांच्या भाच्याच्या नावाने आपण पाहतोय हा संघ शोनक याच्या नावानं शोनक 11 जानवन भोकरपाडा संघ खेळतोय. षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचलते एकूणच 21 या धाबसंख्येवरती. आधी तयार आहे. आधीचं स्वागत केलं. यावेळेस देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा दीप चेंडूच्या खाली आला आणि त्यानं झेलला कॅरी केलं. महत्वाची विकेट. दीप म्हणजे हार्दिक पांड्याचे सगळ्यात मोठे ते फॅन्स आहेत आणि त्याचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक आपण पाहतोय. या अगोदर देखील त्यांनी झेल टिपला होता आणि यावेळेस देखील आपण पाहतोय प्रामुख्याचा फलंदाज सलामीला गेलेला रोशन गावडेला तिथून परतीचा प्रवास करावा लागतोय. चला हातनोली टीमने टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे? अभि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय अंबिका किराणा स्टोअर हातनोली या टीमनं. जाबा धावफलकावरती. आधी पाटीलचं देखील चांगलं षटक. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं होतं आधीचं फलंदाज रोशन गावडे या फलंदाजानं. मध्ये 43 करायचे होते. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 37 धाबसंख्येची. बॉल तयार. आधी फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन पाहावं लागेल. फसलाय. उंची जास्त आणि लांबी कमी. पुन्हा एकदा दीप चेंडूच्या खाली झेलला कॅरी केलं. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दीपच्या माध्यमातून आणि महत्वाची विकेट. फलंदाज विकास या चेंडूवरती होईल बाद. नवीन फलंदाज रवी गावडे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत.
शेवटच्या आता 9 चेंडू आणि बिजासाठी गरज आहे ती 37 या धावसंख्येची. बॉल तयार. आधी आतामधून चेंडू निसटला आणि तदनंतर आपण पाहतोय की मारण्याचा देखील प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाही. अशा व्हिडिओ व्हायरल होताना आपण कित्येक वेळा पाहिल्यात. विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज अक्षय देवगरे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. फटका यावेळेस चांगला. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल. एकूणच 25 बॉल तयार. आधी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या पैकी चेंडू पडला. त्यानंतर थोडंसं वलन घेतलं. यष्टीरक्षकाचा बेत घेणारा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी येतोय. डॉट बॉल. दापलक स्थिरावेल ते 25 या धाबसंख्येवरती. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईटच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 26 या धाबसंख्येवरती. बॉल तयार. आधी ऑन साइड मध्ये हा फटका. आता क्षेत्ररक्षक देखील थंडावलेत. चेंडू सीमारेषेच्या जवळ जात नाहीये. पंचाचा षटक संपण्याचा इशारा. हा 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. रन्स किती पंच? 2 धाबे या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं 28 धाबा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 6 बॉल आणि बिजासाठी गरज आहे ते 30 धावसंख्येची. चला फिल्डिंग लावा प्लीज भोकरपडा टीम. 6 चेंडूमध्ये आता 30 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडूमध्ये आता 30 धावसंख्येची गरज आहे. मंदार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट केली जाईल. आधी त्या ठिकाणी होता आणि या सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 5 बॉल आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. बॉल तयार. मंदार शरीराचा बेत घेणारा चेंडू. एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे 4 बॉल आणि आता 28
धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज. बॅक टू बॅक लगातार जे 4 सिक्स जरी आले तरी या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागेल. आणि यावेळेस फटका चांगला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आदिप पाटील कडून आपण त्या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल येईल. शेवटच्या निर्णायकारक 3 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका. शेवटचे 2 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज. हातनोली टीमने या ठिकाणी टॉस जिंकलाय. टॉस जिंकता फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. मॅच संपल्या आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. डॉट बॉल येईल. 27 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज. बॉल तयार. बंदार आणि फटका यावेळेस हबोमध्ये झेलला टिपलाय आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय. साई सेवा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रवी गावडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि हा सामना जिंकला या ठिकाणी शोनक 11 जय हनुमान भोकरपाडा टीमनं.